उन्हाळ्याचे दिवस आहेत, सूर्य आग ओकतोय, पारा 40 पार झालाय। अशा स्थितीत महाराष्ट्रामधलं राजकारण देखील तापले। महाविकास आघाडीच्या एकनाथ शिंदेंच्या आणि राज ठाकरेंच्या जोरदार सभा होत होत्या, परंतु अचानक महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला ग्रहण लागल्यासारखं झालं। 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईमध्ये वज्रमुठ सभा झाली आणि दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली। पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे। पवारांच्या लोक माझा सांगाती पुस्तकात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबंधी विरोधी मत व्यक्त केल्याने जरा नाराजी झाल्याचं दिसलं। त्यानंतर लगेचच वज्रमुठ सभा स्थगित करण्यात आल्या। उन्हाचं अवकाळी पावसाचं कारण पुढे करत या सभा स्थगित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं, तरी याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जाते। आता पुन्हा वज्रमुठ सभा होणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली। उन्हाळा कमी झाल्यानंतर जून महिन्यात पावसाचं पाऊसमान बघून त्या दृष्टीने आम्ही पुढच्या सभा देखील सुरू करणार आहोत। जर पाऊसमान वाढलं तर मग काही ठिकाणी इंडोर घ्याव्या लागतील, पण सुरुवात मात्र आम्ही पुन्हा या महाविकास आघाडीच्या सभांची पाऊसमान आणि उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन जे स्थगित केलेले ते थोड्या दिवसांनी त्याचाही विचार आम्ही करणार आहोत। महाविकास आघाडीच्या या वज्रमुठ सभेविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि YouTube व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा। धन्यवाद।